मुंबईत जाऊया। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी थेट आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। सागर, 9 वाजून गेले, दक्षिण मध्य मुंबईमध्ये नेमका किती टक्के मतदानाचा आकडा समोर आलाय? महाराष्ट्रामध्ये जी आकडेवारी समोर आलेली आहे त्यामध्ये सर्वाधिक मतदान पालघरमध्ये आता झाल्याचं समोर आलेलं आहे। जवळपास 7.88% मतदान पालघरमध्ये झालेलं आहे आणि त्या खालोखाल दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे। म्हणजे राज्यामध्ये आता ज्या 5व्या फेजमध्ये मतदान होतंय, 5व्या टप्प्यामध्ये, त्यामध्ये सर्वाधिक 2 नंबरचं जे मतदान झालेलं आहे त्या मतदारसंघाचं नाव आहे दक्षिण मध्य मुंबई, जिथे मी आहे। माझ्या मागे जर पाहिलं तर बालमोहन शाळा आहे आणि या शाळेमध्येच काही वेळातच पुढच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मतदानाला येणार आहेत। राज ठाकरेंबरोबर त्यांचा संपूर्ण परिवार असणार आहे आणि एक अतिसंवेदनशील असं मतदान केंद्र म्हणून देखील इथे पोलीस बंदोबस्त अधिक लावण्यात आलेला आहे। SRPFचे सुद्धा पोलीस अधिक आणलेले आहेत इथे। काही वेळातच राज ठाकरे येतील, पण आपण जर बाहेर इथे दृश्य पाहिलं तर मतदार मोठ्या संख्येने येत आहेत, मतदान करतायत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण मध्य मुंबईमध्ये जो दादरसारखा भाग आहे, माटुंगासारखा भाग आहे, अशा भागांमध्ये सुद्धा मतदार पहिल्या सकाळपासूनच मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। जवळपास 7.80% पर्यंत मतदान सकाळी 9 वाजेपर्यंत झालेलं आहे। त्यामुळे सरासरी जवळपास चांगलं मतदान होईल अशी अपेक्षा आहे। तापमानाचा पारा सुद्धा आज मुंबईत तसं ऊन फार नाही आहे, सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। फक्त ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे, आर्द्रता जास्त असल्यामुळे घाम येणं मुंबईमध्ये आहे ते खूप प्रमाण जास्त वाढलेलं आहे। भलेही इतकं असलं तरी मुंबईकर अधिक मतदानाला येतील असं जे मतदार आहेत ते आवर्जून सांगतायत। आता संध्याकाळपर्यंत साधारणतः अंदाज येईल की मुंबईमध्ये किती मतदान होतं आहे। तुर्तास तरी दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची जी टक्केवारी आहे ती आत्ता 5व्या टप्प्यातल्या मतदानामध्ये अधिक दिसून येते। निश्चितच सागर, आपण पाहायला गेले तर मागच्या टप्प्यांमध्ये उष्णतेमध्ये कुठेतरी मतदानाच्या टक्क्यावर फरक पडला होता, मात्र आज मुंबईमध्ये तू म्हणतोयस त्याप्रमाणे कमी प्रमाणात तापमान देखील आहे। गेल्या 4-5 दिवसांपासून मुंबईमध्ये मात्र उष्णतेच्या लाटा खरं तर पाहायला मिळाल्या आहेत। उष्णता वाढली होती, आज कुठेतरी कमी प्रमाणात उष्णता आहे, त्याचा कशा पद्धतीने मतदारांच्या मतदानावर परिणाम होऊ शकतोय? वास्तविकतेत गेले 2 दिवस मुंबईमध्ये उष्णतेची लाट होती। जवळपास सांताक्रूज आणि कुलाबामध्ये 39 पर्यंत कमाल तापमान गेलं होतं। आज मात्र जो पारा आहे तो जवळपास 32 ते 35 पर्यंत राहील असं सांगण्यात आलेलं आहे कमाल तापमानाचा। त्यामुळे कुठे ना कुठेतरी तापमानाचा पारा हा 2 ते 3 अंशापेक्षा कमी झाला असला तरी मुळात एक सलग सुट्ट्या म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवार आजचा अशा सुट्ट्या असल्यामुळे काही मुंबईकर बाहेर गेले नाही आहेत ना, मतदानाचा हक्क बजावला येतील का असे वेगवेगळे प्रश्न आहेत। यापूर्वी मतदानाची जी टक्केवारी मुंबईमध्ये आहे, कारण की आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे की इतर मतदारसंघाच्या तुलनेने, क्षेत्रफळाच्या तुलनेने लोकसंख्येची घनता ही मुंबईमध्ये अधिक आहे। त्यामुळे मतदानाचा पर्सेंटेज जरी कमी असला तरी नंबर ऑफ वोटर्स जे असतात की एकूण मतदार हे संख्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते, लक्षणीय दिसून येते। प्रश्न आहे की जितकं मताचा टक्केवारी अधिक वाढेल तेवढे मतदारांची संख्या सुद्धा वाढणार आहे। मुंबईकर तसं प्रतिसाद देत आहेत का? मुंबईकर अधिक बाहेर येऊन मतदान करतायत का? विशेषतः मुंबईमध्ये प्रश्न उपस्थित राहतो तो दक्षिण मुंबईसारख्या भागामध्ये किंवा दक्षिण मध्य मुंबईसारख्या भागामध्ये की जिथे हाय प्रोफाईल सोसायटीज आहेत आणि ते मतदार वोटिंगला येत आहेत का? कारण की मागील 2014 आणि 19 मध्ये मोदींची प्रचंड लाट होती, त्यामुळे लोक मतदारमध्ये फार मोठी उत्साह होता। यावेळेस संपूर्ण राज्यामध्ये जर पाहिलं पहिल्या टप्प्यापासून ते आत्तापर्यंतच्या टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी फार कमी झाली नसली तरी जवळपास 1.5 ते 2% मतदान हे जवळपास सगळीकडे कमी होताना दिसते। त्याला अपवाद काही मतदारसंघ आहेत की तिथे मतदान वाढलेलं आहे। मुंबईमध्ये किमान अपेक्षा आहे की मतदानाची टक्केवारी किमान मागच्या वेळेसपर्यंत राहील किंवा त्यापेक्षा काही अधिक जाईल का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। निश्चितच सागर, तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी वृद्ध असतील, त्याशिवाय अनेक दिव्यांग असतील, त्यांच्यासाठी कशा पद्धतीने सोयी सुविधा करण्यात आल्या? माझ्या मागे जर दृश्य पाहिले तर आपण जर पाहताय उजव्या हाताला व्हीलचेअर दाखवलेली आहे, दिसते इथे। व्हीलचेअर जे आहेत ते वृद्ध येत आहेत, त्यांना त्यातून पुढे नेले जात आहेत। विशेष म्हणजे शाळा आहे आणि शाळेची इथे स्टेअरकेस भलेही 4 असले तरी एका बाजूनी जी खुर्ची आहे ती घेऊन जाण्याची व्यवस्था आहे। आपण जर पाहिलं तर RSP किंवा इतर जे इथले जे पोलीस आहेत, स्थानिक पोलीस आहेत, शाळेतले काही कर्मचारी आहेत, ते देखील वृद्धांना मदत करत आहेत। कारण की या भागांमध्ये सिनियर सिटीजन्स
वोटर्स फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. यामुळे वेगवेगळ्या सेवा सुविधा इथे मतदान केंद्रावर आवर्जून दिसून येत आहेत. सागर, त्या ठिकाणी मतदारांना मला वाटतंय आकर्षित करण्यासाठी तिथे सेल्फी पॉइंट देखील उभारण्यात आला आहे. मतदार त्या ठिकाणी जाऊन आपला सेल्फी देखील काढत आहेत. अगदीच, याशिवाय नेमक्या कोणकोणत्या या ठिकाणी सोयी सुविधा किंवा मग मतदारांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी कोणत्या गोष्टी ठेवण्यात आल्या? आपण जर दृश्य पाहिलं हे पाठीमागे, तर सचिन तेंडुलकर अगदीच यावेळेस क्रिकेट म्हणजे दैव मानला जातो त्याला. सचिन तेंडुलकर हा ब्रँड अँबॅसिडर आहे इलेक्शन कमिशनच्या स्टेटचा. आणि मतदारांसाठी अनेक ठिकाणी अनेक मतदारांना व्हॉइस कॉल जो आहे तो सचिन तेंडुलकरचा गेला होता. त्यामुळे सचिन तेंडुलकर याची इथे एक प्रतिमा ठेवलेली आहे, जिथे तुम्ही जाऊन पाहू शकता की वोटिंग केल्यानंतर त्याला मतदारांना सेल्फी पॉईंट काढायचा आहे, ते फोटो काढू शकतात. आणि त्यानंतरनं या इथे स्वतः ते दाखवू शकतात की आम्ही मतदान केलेलं आहे. आपण जर उजव्या हाताला पाहिलं तर अनेक जे आहेत ते इथे वोटर्स आहेत ते आवर्जून मतदानासाठी बाहेर आल्याचं दिसून येतं. आपण काही जणांशी संवाद सुद्धा साधूयात. दादरकर मतदानाला सर्वाधिक बाहेर येताना सकाळी दिसत आहेत. जवळपास पहिली जी टक्केवारी दिसून येते त्यात दक्षिण मध्य मुंबईत मोठा मतदान प्रतिसाद दिसतोय. यावेळेस मुंबईकर वोटिंगचं रेकॉर्ड ब्रेक करतील का? शक्य आहे. दुपारनंतर कदाचित थोडं स्लो डाऊन होईल कन्सिडरिंग ऊन वगैरे, पण होपफुली अधिक मतदान होईल. शक्य आहे नक्कीच. इथे पाहिलं आपण तर अनेक जण सिनियर सिटीजन सुद्धा आहेत की ते मतदानासाठी येत आहेत आणि मतदानाचा हक्क बजावत आहेत. आवर्जून मतदानाला आले आहात, तर मुंबईकर म्हणून काय अपेक्षा आहे तुम्हाला? मतदान मुंबईकरांनी अधिक करावं असं अपेक्षा? मुंबई चांगलं चालावं, व्यवस्थित भांडण बिंडण नको, व्यवस्थित सगळ्याला मतदान जास्त होईल. मतदान जास्त होईल असं मुंबईकरातल्या मतदारांना वाटतंय. आपण ही दृश्य पाहिली तर त्यावर अंदाज एक दिसून येतोय की मुंबईकर प्रतिसाद हे अधिक देत आहेत आणि अपेक्षा आहे की मुंबईकरांकडून मतदानाची टक्केवारी वाढली जाईल. अगदीच सागर, त्यामुळे आता कशा पद्धतीने मतदानाचा टक्का वाढतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. दक्षिण मध्य मुंबई संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.